सांगली महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपाकडून उमेदवारी न दिल्याची चर्चा जोर धरते. माजी नगरसेविका उषा पवार यांनी या निर्णयाचा निषेध करत स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिले असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवणार आहेत. उषा पवार बोलताना म्हणाल्या, प्रभागात माझ्या आघाडीवर असूनही माझा विचार झाला नाही. माझ्या कष्टांचे, अनुभवाचे आणि जनतेशी माझ्या संबंधांचे योग्य मूल्यमापन झाले नाही. पक्षातील अन्याय दूर व्हावा यासाठी मी हा कठोर निर्णय घेतलाय. मला पूर्ण विश्वास आहे की पक्षाचे वरिष्ठ विचार करतील आणि लाडक्या बहिणीला न्याय मिळेल. उषा पवार यांनी सांगली महापालिकेत अनेकदा नगरसेविका आणि 2 वेळा सभापती म्हणून काम केले. प्रभाग 19 मध्ये त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, महिला सक्षमीकरण आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधा यासाठी सातत्यानं विकास कामं राबवली आहेत. सध्या उषा पवार यांचे रक्तानं लिहिलेले पत्र सांगलीच्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले असून स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक तातडीच्या निर्णयाची अपेक्षा व्यक्त करत आहेत. मी उषा अशोक पवार, वॉर्ड नंबर 19 मधून इच्छुक होते. मी गेले 10 वर्ष महिला मोर्चाची उपाध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर मी 4 वेळा नगरसेविका होते, 2 वेळा सभापती होते. प्रशासकीय कामांचा अनुभव असताना, भाजपचे एकनिष्ठ असताना, एका गुंडाच्या 302 खाली गुन्हा नोंद असलेले, त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद असलेल्या एका गुंडाच्या आईला आणि त्याच्या घरातल्या व्यक्तीला तिकीट दिलं गेलं जातंय आणि तो माझ्यावर अन्याय झाला आहे आणि हा अन्याय मी सहन करू शकत नाही. म्हणून मी माझ्या स्वतःच्या रक्ताने हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना हे मी पत्र लिहिले आहे. त्यांनी माझा योग्य विचार करावा व मला न्याय द्यावा.